आता आपण पुरण बनवायला घेऊया. तर पुरणासाठी आपण जी घेतलेली आहे ही फुटाण्याची डाळ आहे. इन्स्टंट पुरण म्हणजे काय, हा चणा दिसतोय, हा तोच चणा आहे आपल्या चणेवाल्याकडे मिळतो ना ते. आणि ह्या चण्यातली जी डाळ आहे तीच डाळ आपण घेतलेली आहे. त्याला फुटाण्याची डाळ मिळतात. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला ही डाळ मिळेल. तर जेवढी तुमची ही फुटाण्याची डाळ आहे, तर सपोज ह्याच्यामध्ये मी घेतलेली 1 बाऊल, तर ही 1 बाऊल डाळ मी मिक्सरला लावेन. त्याच्याबरोबर वेलचीची पावडर घेतली आहे, सुंठ पावडर घेतली आहे. हे पॅकेट रेडीमेड आहेत, हे पण आपण त्याच्यात टाकू शकतो. तर एक स्टेप आपण ही करून घेऊया पहिल्यांदा. सुंठ पावडर आणि थोडी वेलची पावडर आता टाकून घेतली आहे आणि बाकीची अशीच पॅकेटमध्ये ठेवलेली आहे, ती आपण नंतर पुरण आपलं जसं तयार होईल त्याच्यावरती टाकू, म्हणजे त्याचा वास चांगला राहील. आता आपण हे मिक्सरला ड्राय वाटून घ्यायचं, त्याचं पाणी बिणी काही टाकायचं नाही, सुका वाटून घेऊया. फुटाण्याच्या पावडरमध्ये थोडीशी वेलची पूड टाकलेली होती, त्याच्यानंतर थोडीशी सुंठपूड टाकलेली होती आणि आपण आता हे असं पीठ करून घेतलेलं आहे मिक्सरला लावून. ठीक आहे, आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपण आता तोपर्यंत गुळाचा पाक करून घेऊया. आता ज्या वाटीत आपण गूळ हे घेतलेलं होतं, ज्या वाटीत आपण आता डाळ घेतलेली होती, त्याच वाटीतून आपण आता माझ्याकडे ही गुळाची पावडर आहे. ठीक आहे, ही जॅगरी पावडर आता मी घेईन ह्याच्यामध्ये. आता जेवढं आपण 1 वाटी डाळ घेतलेली होती, तर बरोबर त्याचा हाफ म्हणजे अर्धा मी गुळाची पावडर घेतलेली आहे. याच बाउलमध्ये मी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे. आता या एका कढईमध्ये मी जी अर्धा कप गुळाची पावडर, पाव वाटी पाणी, हे मी गॅसवरती आता शिजवून घेणार आहे. पुरणाला तर पिवळा रंग येण्यासाठी थोडीशी हळद पावडर मी इथे टाकलेली आहे. ठीक आहे, तर आपण हे आता गॅसवरती गरम करून घेऊ. आता आपण इथे जो अर्धा वाटी गूळ आणि पाव वाटी पाणी टाकलेलं होतं, त्याला आपल्याला आता वितळून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण हे वितळायला ठेवूया. इथे गॅस मी थोडा बारीकच ठेवलेला आहे. हे जसं ह्याला थोडंसं उकळत आलं की आपण ह्याच्यामध्ये हे जे आपण मिक्सरला पीठ लावून घेतलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे, ते त्याच्यामध्ये करायचं आहे. फक्त ते टाकताना फक्त आपल्याला गॅस बंद करायचा आहे. ठीक आहे, गॅस बंद करूनच ते पीठ त्याच्यात टाकायचं आहे. त्याच्यामुळे हे चांगलं, त्याच्यामुळे आपलं गूळ हे चांगलं गरम असलं पाहिजे, तरच ते पीठ त्याच्यामध्ये शोषलं जाईल. आता इथे पूर्ण गूळ, जो आपण गुळाची पावडर टाकली आहे, ती इथे मी चांगल्या प्रकारे वितळून घेते, जेणेकरून जेव्हा आपण हे मिक्सरला लावलेलं पावडर आहे फुटाण्याच्या डाळीची, ती चांगली शोषली जाईल. परत एकदा सांगते, गॅस बंद झाल्यानंतरच आपल्याला ही पावडर टाकायची आहे. त्याच्यामुळे हे चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. थोडीशी परत इथे थोडीशी सुंठ पावडर टाकते गुळामध्ये. थोडीशी वेलची पूड. दिसतं तर चांगलं आपलं गूळ चांगलं वितळलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. दिसू शकतो गूळ पूर्ण वितळलेला आहे. थोडंसं पाणी टाकून घेतलं, जेणेकरून आपल्याला त्या पुरणाचा गोळा करायचा आहे. आट भरायला गोळा होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलं. मला पाणी थोडं कमी वाटलं. आता आपण ह्याचा गोळा करून घेऊया. मला पुरण खूप सुकं वाटत होतं, तर मी थोडंसं लागेल तर गरम पाणी घेऊन त्याला मळलं आहे, म्हणजे आपल्या पुरणाचा कसा गोळा होईल. ठीक आहे, तर एकदम पाणी नाही टाकायचं आहे. पुरणाचा गोळा होईल इतपत अंदाज घेऊन गरम पाणी टाकायचं आहे. आपण या पुरणाचे गोळे करून घेऊ. आता मी इथे सगळे पुरणाचे गोळे करून घेतलेले आहेत. ठीक आहे,
आता आपण हे पुरणाचे गोळे तेवढ्याच आकाराचे आपल्याला चपातीचे गोळे करून घ्यायचे आहेत त्या कणकेच्या पिठाचे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ हे फ्रेश दळूनच घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि तेल टाकून आपण पहिल्यांदा हे पीठ मळून घ्यायचं आहे. मग हळूहळू करून पाणी करायचं. अगोदर तेल टाकून मीठ चांगलं मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशी मी सैलसर कणिक अशी भिजवलेली आहे. इतकी एकदम बघितलं अशी एकदम सैलसर आहे. आता ही कणिक आपल्याला ठेवून द्यायची आहे. ॲटलिस्ट अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया. ती कणिक आता अर्धा तास भिजलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊन ती चांगली मळून घेऊया आणि कणकेचे गोळे करायचे आहे. ते पण याच आकाराचे करायचे जेवढे आपले पुरणाचे गोळे आहेत. बघू शकता की आता ही कणिक आपण सैलसर भिजवली आहे. त्याच्यामुळे त्याला आता लवचिकपणा आला आहे. जेव्हा आपली कणिक अशी चांगली भिजली जाते ना तेव्हा पुरणपोळ्या बिलकुल फुटत नाही. कितीही पुरण टाकलं आपण की पुरणपोळ्या फुटण्याचे चान्सेस कमी होतात. तर ही जशी आपल्याला आता सैल वाटते ना जसं जसं आपण मळत जाणार तशी तशी ती घट्ट होत जाणार. त्याला खूप चांगलं मळून घ्यायला पाहिजे तरच पुरणपोळ्या आपल्या चांगल्या होते. तर त्याला मळून घेते चांगलं. आता हे पीठ असं ओलसर होतं सैलसर होतं त्याच्यासाठी मी आता सुका इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. ह्याची पारी करून ह्याच्यामध्ये ओंडा टाकून त्याला घ्यायचं आहे. बंद करून घेऊया. आता आपण असं एक एक बनवून ठेवूया. नंतर आपण लाटून घेऊया. मैद्याच्या पिठाचं ज्यांना करायचं त्यांना मैद्याचं पीठ पण दाखवते. मैदा चाळून घेतला ना. हां, मैदा चाळून घेतला. थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं. थोडंसं मैदा किती घेतला? मैदा घेतला अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी घेतला. आणि गव्हाचं पीठ किती? 1 वाटी. एक वाटी. अर्धा किलोपेक्षा कमी ठेवला. मैदा चाळूनच घ्यावा लागतो ना. हां, चाळून घेतलं की कीड वगैरे असेल तर. मीठ चवीनुसार. चवीनुसार मीठ. थोडं थोडं करून पाणी टाकायचं ना. टाकून मुलं तेल मुरलं पाहिजे ना. हां, तेल थोडं थोडं टाकून. परत एकदा. तेल टाकून टाकून मळायचं आहे ना. हां, तेल टाकून मुरवायला हवं ना पिठामध्ये. 10 मिनिटं मळून घ्यावं लागत असं. 10 मिनिटं 15-20 मिनिटं हेच मळायला लागतं. तेल टाकून ते हे करायला लागतं. आता टाकलेलं तेल किती मुरलं आतमध्ये. परत तेल टाकलं ना. परत हे आता कळणार कसं की पीठ बरोबर मळलंय म्हणून? कळणार.
एकदम सॉफ्ट होतं. हां, अर्धी वाटी तरी तेल मुरवायला लागतं ह्याच्यात. अर्धी वाटी. हो. लवचिक झालंय ना. लवचिक. परत का.